नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रतिकांत मोरे, श्री तारकेश्वर माध्यमिक विद्यालय बाबुळवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या जो नववीचं पुस्तक आहे त्याच्यामधला 2.3 मार्क ट्वेन म्हणजे दुसऱ्या युनिटमधला हा तिसरा लेसन आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्क ट्वेनशी रिलेटेड काही ॲनेक्डोट्स, ज्याला आपण किस्से म्हणतो, किंवा त्यांच्या आयुष्यातल्या काही घटना, त्याचबरोबर त्यांना काही कोटेशन्स सांगितलेले आहेत, ठीक आहे, ज्याला आपण घोषवाक्य वगैरे म्हणतो, ठीक आहे. तर ते आपल्याला याच्यामध्ये पाहायचे. चला सुरू करूयात. मार्क ट्वेन वॉर्मिंग अपमध्ये काय आहे पहा, काही क्वेश्चन्स आहेत. सो इन चिट चॅट फर्स्ट क्वेश्चन इज, हु इज युअर फेवरेट कॉमेडियन? तुमचा आवडता कॉमेडियन कोणता आहे? ओके, कॉमेडियन म्हणजे काय, जे वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपल्याला हसवण्याचं काम करतात. ओके, सो यू कॅन राईट द आन्सर लाईक दिस. चार्ली चॅपलिन, एखाद्याचं चार्ली चॅपलिन असेल. ओके, यू कॅन राईट कपिल शर्मा. ओके, तुम्हाला जे वाटतं आहे, जो कॉमेडियन तुम्हाला हसवतो, त्याचं तुम्ही नाव इथं लिहू शकता. नेक्स्ट क्वेश्चन इज, व्हॉट डू यू लाईक बेटर? तुम्हाला काय आवडतं, टू टेल द जोक ऑर टू लिसन द जोक? म्हणजे तुम्हाला जोक ऐकायला आवडतो का जोक सांगायला आवडतो? तर तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही आन्सर सिलेक्ट करू शकता. आय लाईक टू लिसन अ जोक और आय लाईक टू टेल अ जोक. तुम्हाला जसं वाटतं त्या पद्धतीनं उत्तर लिहू शकता. थर्ड क्वेश्चन, डू यू लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स? तर तुम्ही म्हणाल यस, आय लाईक कार्टून्स अँड कार्टून फिल्म्स. मला कार्टून आणि कार्टून फिल्म्स खूप आवडतात. फक्त यस करायचं आहे आणि यूच्या ऐवजी आय करायचं झालं. त्याच्यानंतर आहे, विच वन डू यू लाईक बेस्ट? तुम्हाला जे वाटतं ह्याच्यापैकी आन्सर लिहावं, कारण हे आता तुमच्या काळात तुम्ही पाहिलेले काही कार्टून्स तुमच्यासमोर मी चित्रपाट दाखवलेले आहेत. तर तुम्हाला जे वाटतं आहे ते चित्र तुम्ही त्या ठिकाणचं सिलेक्ट करून ते कशाचं आहे अशानुसार तुम्हाला काय करायचं, फक्त तुमचं आवडतं कार्टून किंवा कार्टून फिल्म कोणते ते लिहायचे. ओके, नाव कम टू द नेक्स्ट पेज. क्विक थिंकर्स ट्राय टू थिंक ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस ॲज क्विकली ॲज पॉसिबल. तुम्हाला काही फ्रेजेस किंवा शब्द वापरून काही वर्ड्स बनवायचे किंवा काही फ्रेजेस बनवायचे, ठीक आहे. आणि यू मे यूज द ॲक्टिव्हिटी क्विक थिंकर्स यूजिंग डिफरंट सेट ऑफ नंबर्स. ओके, आणि आपल्याला हीच ॲक्टिव्हिटी काय करायची बघा, तर काय करायचं, दुसरे हे शब्द वापरून एक ॲक्टिव्हिटी खाली दिली तशी करायची. काय ॲक्टिव्हिटी आहे बघा, ट्राय टू इमॅजिन अ सिच्युएशन ऑर कॉन्टेक्स्ट वेअर ऑल द अबोव आयटम्स फिट इन डिस्क्राईब 8 to 10 लाईन्स. म्हणजे आपल्याला काय करायचं, हे जे शब्द आहेत तर हे शब्द एका पॅसेजमध्ये वापरायचेत आणि एक पूर्ण पॅसेज तुम्हाला काय करायचं, लिहायचं आहे. जसं की एक्झाम्पल आता बघा, 1साठी 1 मॅन, 2 रोड्स, 3 लॅम्प्स, 4 व्हीलर, 5 फ्रॉग्स, 6 काइट्स. अशा पद्धतीने हे शब्द तुम्हाला काय करायचं, तर एकाच पॅसेजमध्ये आले पाहिजेत असा पॅसेज तयार करायचा आहे. ओके, आणि देन थिंक अ टायटल, म्हणजे त्याला तुम्हाला काय करायचं आहे, नावसुद्धा द्यायचं. तर मग तुम्ही सहज म्हणू शकता, म्हणजे सुरुवात कशी करू शकता बघा, आय सॉ वन मॅन हू हॅड 2 रोड्स. ओके, he decided the first road where there were 3 lamps, okay, and a 4-wheeler was going through that road. Okay, on the second road he saw 5 frogs, okay, and some students were there, some children were there who were flying 6 kites. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं, हे सगळे शब्द एक वाक्य करायचं आणि त्या वाक्यामध्ये हे काय करायचे, शब्द वापरायचे आणि एक पॅसेज तुम्हाला बनवायचा 8-10 ओळीचा, ठीक आहे. आणि मग तुम्हाला त्याच्यानंतर काय करू शकता, तुम्ही त्याला काय जे असेल ते तुम्ही काय करू शकता, नाव देऊ शकता, किंवा सगळ्यात शेवटी म्हणू शकता इट वॉज अ ड्रीम, आणि मग माय ड्रीम हे तुम्ही काय करू शकता, नाव देऊ शकता. ओके, आय होप की तुम्ही हे सोडू शकाल. नाव कम टू द नेक्स्ट. ट्राय टू ड्रॉ अ मॅप incorporating your phrases in a meaningful way. 2 examples are given below. Write a key or index for your map. म्हणजे तुम्हाला काय करायचं, मॅप बनवायचा आहे. जसं आपण आपल्या आजूबाजूला काही गोष्टी असतात त्याचा मॅप बनवतो पहा, आपल्या घराच्या बाजूला, म्हणजे समजा घराच्या बाबतीत असेल, मग कुठं टेम्पल असेल, कुठं काय असेल, असे मॅप बनवतो. ओके, आणि समजा या ठिकाणी हॉटेल आहे, तर त्या हॉटेलसाठीचे जे काही चिन्ह आहे ते चिन्हासाठी तुम्हाला इंडेक्स करायचे. जसं तुमच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये नकाशा काढल्यानंतर खाली तुम्हाला सूची म्हणून असतं बघा एक सेक्शन, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं की काय काय आहे, म्हणजे गव्हाचं उत्पन्न, तांदळाचं उत्पन्न वगैरे वगैरे, त्याला खुणा केलेल्या असतात वेगवेगळ्या.
ठीक आहे, किंवा एखादा कारखाना असेल तर कारखान्यासाठी वेगळी खूण असते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या खुणा तुम्हाला करून काय करायचं, एक मॅप बनवायचा आहे. ओके, आणि हे नावंसुद्धा बघा अशा पद्धतीनं, जिथं हॉटेल 7 ॲरोज, 40 फ्लावर फ्लोरिस्ट. ओके, म्हणजे याचा अर्थ काय, तर तुम्हाला असे नंबर्स त्याच्यामध्ये असतात. ओके, समजा 7 कलर शॉप. ओके, बुक शॉप असेल तर त्या बुक शॉपला वेगळंच नाव द्यायचं, समजा 5 स्टार बुक शॉप्स. अशा पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, वेगवेगळी नावं देऊन ते पूर्ण करू शकता. ओके, सो नाव लेट स्टार्ट द स्टोरी. मार्क ट्वेन. आधी मार्क ट्वेनचा थोडासा परिचय तुम्हाला पहिल्या पॅसेजमध्ये दिलेला आहे. सो लेट स्टार्ट विथ इट. बिफोर दॅट यू कॅन सी ॲट द कॉर्नर देअर इज वन थॉट यू कॅन से. ओके, मार्क ट्वेनचा एक थॉट दिलेला आहे, एक कोटेशन दिलेलं आहे, बघा किती छान आहे ते. अँगर इज अन ॲसिड. म्हणजे आपला जो राग असतो तो ॲसिडसारखा असतो. दॅट कॅन डू मोअर हार्म. ज्याचा जास्त इफेक्ट किंवा जास्त हार्मफुल कधी असतं, टू द वेसल इन विच इट स्टोअर्ड दॅन टू एनिथिंग ऑन विच इट इज पोअर्ड. म्हणजे काय, की हेच ॲसिड आपण एखाद्याच्या, म्हणजे आपण बघत असतो वेगवेगळ्या घटना, ॲसिड तोंडावर टाकलं जातं वगैरे वगैरे. ठीक आहे, त्याच्यामुळं काय होतं, तो पूर्ण भाग जळतो, म्हणजे हे होऊन जातो पूर्ण, तो कातडी पूर्ण काय होते, आकसते, नकोसा होतो तो चेहरा. ठीक आहे, दिसायला. तर असा चेहरा काय होतो, खराब होतो. पण तेच ते आपला रागसुद्धा तसाच आहे. आपण दुसऱ्यावर ज्यावेळेस तो ओततो किंवा दुसऱ्यावर ज्यावेळेस व्यक्त करतो त्यावेळेस तो राग काय होतो, त्याचा तर तोटा होतोच, पण तोच राग जर भांड्यामध्ये जरी राहिला ॲसिड तर ते भांडं खराब करतं. तसं आपला राग आपल्या मनात जरी राहिला तरीसुद्धा ते आपल्या मनावर काय करतो, खूप मोठा परिणाम करतो. असं सांगणारं आहे खूप छान अशा पद्धतीचं कोटेशन या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. नाव स्टार्ट द Mark Twain chapter. Okay, so Mark Twain was the pen name of Samuel Langdon Clemens, a popular American writer. Okay, so Mark Twain हे लोकप्रिय अमेरिकन लेखक. त्यांचं नाव काय बघा, ॲक्च्युअल नाव त्यांचं किंवा खरं नाव काय आहे, तर सॅम्युअल लँगोन क्लेमेन्स हे त्यांचं नाव आहे. आणि कसलं नाव सांगितलं बघा, तर इथं दिलाय शब्द तुम्हाला पेन नेम. म्हणजे त्यांना जे लेखन केलं ते या नावानं केलं. पेन नेम म्हणजे काय, त्यांच्या लेखनासाठी त्यांना जे नाव वापरलं तर ते नाव कोणतं आहे, तर आपण जे या धड्याचं नाव बघतोय मार्क ट्वेन हे त्यांचं नाव आहे. सो ओरिजिनल नेम काय आहे बघा त्यांचं, सॅम्युअल लँगोन क्लेमेन्स. ओके, आणि ते कुठले आहेत, तर ही इज ॲन अमेरिकन रायटर. ते कुठले आहेत, अमेरिकेचे रायटर आहेत. ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग्स. ओके, सो ते कशासाठी फेमस आहेत बघा, ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, म्हणजे त्यांच्या हास्यात्मक किंवा विनोदी कथा म्हणूयात. तर विनोदी कथा, नॉवेल्स म्हणजे काय, कादंबऱ्या आणि इतर लेखन, ह्याच्यासाठी ते खूप प्रसिद्ध आहेत. देन हिज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. आता बघा रोजचं जे संभाषण असतं त्याच्यातसुद्धा त्यांच्या म्हणजे त्यांच्या बोलण्यातून किंवा त्या रोजच्या संभाषणातसुद्धा त्यांचं ज्यावेळेस बोलणं असायचं किंवा ते इतरांशी बोलायचे त्यावेळेस त्यांच्या त्या गोष्टीतून, म्हणजे सहज केलेल्या संभाषणातून सुद्धा ती किती हुशार आहेत, किंवा त्यांची जी शैली आहे बोलण्याची, जसं मराठीमध्ये आपण पु ल देशपांडे यांचं बोलणं बघतो, प्रत्येक शब्द बोलताना त्यात 2 अर्थ ते आणायचा प्रयत्न करायचे आणि त्याचं एकातून विनोद आणि एकातून सहजता ते दाखवायचा प्रयत्न करायचा. सेम तशा गोष्टी या ठिकाणी मार्क ट्वेननं सुद्धा त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या जे काही संभाषण असेल त्याच्यातून सुद्धा मार्मिक शैलीचं दर्शन त्यांना काय केलेलं आहे, घडवलेलं आहे. मेनी अनेक्डोट्स रिलेटेड टू मार्क ट्वेन आर टोल्ड दॅट यू एन्जॉयड इवन टुडे. म्हणजे काय, की त्यांच्या आयुष्यात जेवढे काही किस्से घडले ते किस्से आजसुद्धा सांगितले जातात, आजसुद्धा ऐकले जातात आणि त्याचा आनंद घेतला जातो. It should be noted that he was a great defender of human values like liberty, equality and fraternity. पहा, ही 3 मूल्य आहेत जी फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला दिली. तर त्याच्यामध्ये काय सांगितलं, इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज द ग्रेट डिफेंडर. डिफेंडर म्हणजे काय लक्षात घ्या, तर एखाद्या गोष्टीचा समर्थन करणारा, ज्याला आपण समर्थक म्हणतो. ठीक आहे, तर ते मोठे समर्थक होते, खंदे समर्थक ज्याला आपण म्हणतो, ऑफ ह्युमन व्हॅल्यूज. ह्युमन व्हॅल्यूज म्हणजे काय, तर मानवी मूल्य. कुठली 3 मानवी मूल्य सांगितली बघा, लिबर्टी, ज्याला आपण काय म्हणतो, लिबर्टी म्हणजे काय, स्वातंत्र्य.
त्याच्यानंतर दुसरं काय सांगितलं बघा, इक्वॅलिटी, ज्याला आपण काय म्हणतो, समता. आणि तिसरं जे तुम्हाला सांगितलं आहे दॅट इज फ्रॅटर्निटी, ज्याला आपण काय म्हणतो, बंधुता. ओके, तर ह्या तिन्ही ही जी तत्व आहेत किंवा ही जी मूल्य आहेत, मानवी मूल्य, ह्या तिन्ही मानवी मूल्याचे ते खूप चांगले समर्थक होते. देन ही अपोज्ड वॉर्स अँड इम्पेरियलिझम and supported the causes of laborers and of the black people in his country America. आणि ते नेहमी एका गोष्टीचे काय अपोज केला आहे, त्यांना विरोध केला आहे. कोणत्या गोष्टीचा? वॉर अँड इम्पेरियलायझेशन. म्हणजे काय? इम्पेरियलायझेशन म्हणजे काय? तर साम्राज्यवाद. ठीक आहे, म्हणजे युद्ध आणि साम्राज्यवाद ह्या दोन गोष्टी अजिबात गरजेच्या नाहीत, ह्या गोष्टींचे ते नेहमी विरोधक राहिलेत. अँड सपोर्टेड द कॉजेस ऑफ लेबर्स, आणि त्यांना नेहमी एका गोष्टीला काय केलं आहे, आपला पाठिंबा दिला आहे किंवा एक त्या गोष्टीला नेहमी काय केलं, त्या हितासाठी काम केलेलं आहे. ते दोन हितं कुठली, ते दोन गोष्टी कुठल्यात, तर ते म्हणजे अमेरिकेतील जे कामगार होते त्या कामगारांचे प्रश्न, आणि दुसरं म्हणजे ब्लॅक पीपल इन द कंट्री, म्हणजे भारतातील त्या देशातील, त्यांच्या देशातील, अमेरिकेतील तर अमेरिकेतील जे काही कृष्णवर्णीय लोक होते त्यांच्यासाठी सुद्धा त्यांना नेहमी काय केलेले आहेत, त्यांच्या पाठीशी उभं राहिले, त्या गोष्टींना पाठिंबा दिला आहे. गिवन बिलो आर सम अनेक्डोट्स फ्रॉम हिज लाईफ अँड सम कोटेशन्स फ्रॉम हिज स्पीचेस अँड रायटिंग्स. खाली तुम्हाला काही त्यांचे अनेक्डोट्स म्हणजे त्यांच्या आयुष्यातले काही किस्से आणि काही कोटेशन्स दिलेले आहेत. ओके, तर बघा काय सांगितलं आहे, व्हॉट वॉज मार्क ट्वेन्स रिअल नेम. आय होप की यू कॅन राईट द आन्सर. हे त्याचा आन्सर असेल सॅम्युअल लँगोन क्लेमेन्स. ओके, now come to the next page. Okay, so before some time or before the sentence we have learned that ki some quotations and anecdotes are given. So it is first anecdote. पहिला किस्सा काय बघा त्यांचा. One day during a lecture tour, Mark Twain entered a local barber shop for a shave. This Twain told the barber was his first visit to the town. So वन्स ड्युरिंग द लेक्चर टूर, म्हणजे त्यांची लेक्चर टूर म्हणजे काय, लेक्चरला इकडून तिकडं जात असताना एक दिवस काय झालं बघा, ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप. एका न्हाव्याच्या दुकानामध्ये मार्क ट्वेन काय झाले, गेले. कशासाठी? शेविंगसाठी. दिस ट्वेन टोल्ड, आणि त्यांना त्या न्हाव्याला सांगितलं की आय एम न्यू इन दिस विलेज, मी या गावामध्ये, या टाऊनमध्ये काय आहे, पहिल्यांदाच आलो आहे, ही माझी पहिली वेळ आहे. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम, ही डिक्लेअर्ड. जो बार्बर होता त्या बार्बरने सांगितलं की अरे तू आज जो आला आहे ना, तो अगदी चांगल्या वेळेवर किंवा चांगल्या वेळेत तू या ठिकाणी आमच्या गावामध्ये एंटर झालेला आहेस, त्यानं सांगितलं. ओह, ट्वेन रिप्लाइड, खरंच काय? ओके, आणि पुन्हा मग त्याचं पुढचं काय बघा वाक्य, मार्क ट्वेन इज गोइंग टू लेक्चर हिअर टू नाईट, यू शॅल वॉन्ट टू गो. ओके, तर तू गेलं पाहिजेस, म्हणजे काय की आज मार्क ट्वेन यांचं लेक्चर आहे आज रात्री इथं आणि तू गेलं पाहिजे. आय सपोज, म्हणजे मला तरी वाटतं की तू त्या लेक्चरला आज गेलंच पाहिजे. आय गेस सो. तर ते काय म्हणतात, ठीक आहे, मग मी पण तसाच विचार करतोय की मी पण काय करेल, जाईल, म्हणजे मलाही वाटतं की मी जायला पाहिजे. हॅव यू बॉट युअर तिकीट येट, म्हणजे तू आत्ता तुझे तिकीट्स तुझ्याकडं आहेत का, तुला जायचं म्हटलं तर तिकीट तुझ्याकडं आहे का. नो नॉट एट, नाही आता सध्या तरी नाही आहे. वेल इट्स सोल्ड आउट, सो यू विल हॅव टू स्टँड. अरे आता तर हे काय झाली, सगळी तिकीटं काय झालेली आहेत, विकली गेलेली आहेत, म्हणजे आता तिकीटं शिल्लकच नाहीत. मग काय करावं लागेल, तर तुला आता काय करावं लागेल, उभं राहूनच ते काय करावं लागेल, त्यांचं लेक्चर ऐकावं लागेल. मग ते काय म्हणतोय बघा, ते काय म्हणतायत, जस्ट माय लक सेट ट्वेन विथ अ साय, आणि सुस्कारा सोडत म्हणले की नशीब आहे, म्हणजे मला ऐकायला भेटतं हे नशीब आहे. पण पुढचं स्टेटमेंट त्यांचं काय बघा, आय ऑलवेज हॅव टू स्टँड वेन दॅट फेलो लेक्चर्स, म्हणजे मी आत्तापर्यंत ही व्यक्ती ज्याही वेळेस व्याख्यान देते ना, तर ती व्यक्ती व्याख्यान देताना मी नेहमी उभाच राहिलो आहे. आता बघा ह्याच्यामध्ये विनोद काय आहे, ॲक्च्युली ती जी व्यक्ती भाषण देणारी आहे ती व्यक्ती आणि जी आता ज्या व्यक्तीला हा बार्बर सुचवतोय ती व्यक्ती एकच आहे, पण ह्या बार्बरला माहीत नाही की हा कोण आहे, मार्क ट्वेन आहे. आणि त्यांनाही स्वतः सांगितलं नाही की मी मार्क ट्वेन आहे, तर त्यांच्या बोलण्यातून त्यांना फक्त त्यांच्या म्हणजे तो किस्सा कसा शेअर केला आहे की तो व्यक्ती नेहमी भाषण देतो त्यावेळेस मी उभाच असतो, म्हणजे मी तोच आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे, पण तो
सहज किंवा डायरेक्ट सांगितलं आहे का, तर नाही, इनडायरेक्टली ही टोल्ड द आन्सर. ओके, नाव कम टू द नेक्स्ट अनेक्डोट्स. मिसेस स्टो वॉज लिव्हिंग फॉर फ्लोरिडा one morning, and Clemens, the young Mark Twain, ran over early to say goodbye. On his return, Mrs. Clemens regarded him disapprovingly. आता काय झालं बघा, मिसेस स्टो ज्या त्यांच्या आपल्या मार्क ट्वेनच्या काय आहेत, शेजारी आहेत, ज्या खूप दिवस त्यांच्या शेजारी राहिल्या आणि त्यांना लिहिलेले एक पुस्तकसुद्धा तुम्हाला पुस्तकामध्ये सांगितले त्या स्ट्रिपमध्ये. ओके, द माय अंकल्स कॅबिन असं काहीतरी आहे, तर ते पुस्तकसुद्धा त्यांचं खूप प्रसिद्ध आहे. अशा त्या स्टो ह्या कोणाच्या शेजारी राहत होत्या, तर मार्क ट्वेनच्या शेजारी राहत होत्या. अँड वन डे शी डिसाइडेड टू गो फ्लोरिडा, तर फ्लोरिडासाठी त्या निघालेल्या होत्या. अँड दॅट्स टाईम क्लेमेन्स म्हणजे यंग क्लेमेन्स म्हणजे काय, जो लहान ट्वेन होता तो त्यावेळेस काय झाला, त्यांना बाय बाय करण्यासाठी बाहेर आला. बट त्यांना जाताना नाराजी दर्शवली त्याच्या दिसण्यावरती. काय म्हणाल्या बघा त्या, वाय शी सेड यू हॅव नॉट ऑन एनी कॉलर अँड टाय. तू कुठल्याही प्रकारची कॉलर किंवा टाय का घातला नाहीस, असं त्या म्हणाल्या. ही सेड नथिंग, ते काहीही म्हणाले नाही, त्यांना फक्त काय केलं, ऐकलं. बट वेंट अप टू हिज रूम, आणि ते वरती गेले त्यांच्या रूममध्ये. डिड अप दीज ॲटम्स इन अ नीट पॅकेज. बघा, ज्या गोष्टी सांगितलं काय होतं, कॉलर आणि तुझा काय नाही आहे, टाय नाही आहे. मग ते वरती गेले, त्या दोन्ही गोष्टी त्यांना नीट पॅकेज केल्या, त्यांना नीट पॅक केलं. अँड सेंट ओव्हर टू मिसेस स्टो बाय अ सर्वंट विथ अ लाईन. आणि ते काय केलं, एका सर्वंट थ्रू दिलं, आणि हे काय कर, त्याच्या स्टो आहेत त्यांना काय कर, निघून दे, असं त्या सर्वंटला सांगितलं. आणि एक लाईन लिहिली खाली, सर्वंट विथ अ लाईन, हेअर विथ रिसीव अ कॉल फ्रॉम द रेस्ट ऑफ मी. म्हणजे मगाशी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस तुम्हाला पूर्ण दिसलो नाही, म्हणजे मला कॉलर आणि टाय नाही असं तुम्ही म्हणालात. मग आता कॉलर आणि टाय पाठवला आहे मी. आता जो मी आधी अर्धा आलो होतो, आता हा अर्धा घेऊन मला काय करा, पूर्ण स्वीकारा. म्हणजे मी राहिलेला मी आता तुम्हाला काय केलं आहे, पाठवला आहे. म्हणजे पहिला जो मी होतो तो कोण होता, ॲक्च्युअल होता, पण कपडे तुम्हाला दिसले नाहीत म्हणून मी आता ते कपडे घेऊन त्याला काय केलं आहे, पाठवले, असं सांगण्याचा त्यांचा काय होता, उद्देश होता. ठीक आहे. नाव कम टू द नेक्स्ट. आता बघा, आपले जे काही 2 अनॅक्डोट झाले आणि त्यांच्याबद्दलची पहिल्या पॅसेजमध्ये आपण माहिती बघितली. तर या 3 गोष्टींवरती ग्रामरमधले काही क्वेश्चन्स या ठिकाणी काढलेले आहेत, तर आपण बघूयात ते क्वेश्चन्सचे आन्सर्स कसे देता येतील. सो द फर्स्ट इज, ही वॉज फेमस फॉर हिज ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग. आता बघा, या ठिकाणी तुम्हाला काय वापरायला सांगितलं, तर यूज नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सो वापरताना एकाच सब्जेक्टबद्दल 2 माहिती किंवा 2 सब्जेक्ट आणि एकच माहिती अशी सिच्युएशन असते. ठीक आहे. मग या ठिकाणी आधी बघूयात की काय माहिती दिलेली आहे. तर पहिलं वाक्य तुम्हाला काय म्हणते बघा, लक्षात घ्या. ही वॉज फेमस फॉर म्हणजे एकाच व्यक्तीबद्दल आहे, पण गोष्टी 2 असतील किंवा 3 असतील मे बी. ठीक आहे. ही वॉज फेमस फॉर कशासाठी, ह्युमरस स्टोरीज, नॉवेल्स अँड अदर रायटिंग. या ठिकाणी बघा आता काय झालं आहे, तुम्हाला एकूण सब्जेक्ट गोष्टी किती दिले आहेत, 3, पण ह्या 2 गोष्टी कॉमन एकत्र घेतलेल्या आहेत बघा, आणि हे अँडनं वेगळं केलं आहे. म्हणजे अँडच्या ऐवजी बट ऑल्सो, आणि त्या ज्या आधीच्या गोष्टी आहेत त्याच्या आधी नॉट ओनली. म्हणजे वाक्य कसं यायला पाहिजे बघा, ही वॉज नॉट ओनली, बघा ही वॉज इथं घ्यायचं तुम्हाला, नॉट ओनली फेमस फॉर स्टोरीज, नॉवेल्स. इथं अँडच्या ऐवजी काय यायला पाहिजे पुन्हा, बट ऑल्सो हर रायटिंग्स. ओके, तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करता येतं, मांडता येतं. ठीक आहे. नेक्स्ट काय बघा, ऑदर रायटिंग आहे, हर रायटिंग नाही. नेक्स्ट काय बघा, सेकंड सेंटेन्स इज दॅट हीज रेडी विट शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन. ओके, क्वेश्चन टॅग करणं खूप सोपं आहे. हेल्पिंग वर्ब कुठलं आहे बघा, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर निगेटिव्ह करा, कॉमा द्या वाक्य झाल्यानंतर. ओके, म्हणजे क्यूटी निगेटिव्ह करायचं आहे. या ठिकाणी बघा वाक्य कसं आहे, हीज रेडी विट हा सब्जेक्ट आहे, शोन हा काय आहे, विटू आहे, आणि त्याच्यानंतर थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन हे काय पुढचा भाग आहे, त्याच्याशी काही घेणं देणं नाही आपल्याला. पहिल्यांदा वाक्य जसंच तसं लिहायचं, कॉमा द्यायचा. वाक्यात हेल्पिंग वर्ब कोणतं आहे, तर नाही आहे. मग हे शोन आहे, शोन म्हणजे विटू असतो, विटू म्हणजे वाक्यात डीड घ्यायचं आणि डीडचं काय करायचं, निगेशन डिडंट. आणि पुढं हिज रेडी विट
म्हणजे त्या विटसाठी आहे म्हणून काय करायचं, त्याच्यासाठी प्रोनाऊन काय येतं, इट येतं. म्हणून वाक्य जशाच तसं लिहावं लागेल. उत्तर काय येईल बघा तुमचं, ही इज रेडी विथ शोन थ्रू एव्हरीडे कन्व्हर्सेशन, कॉमा पुढं काय घ्यायला पाहिजे, डिडंट इट. ओके, डिडंट इट असं तुमचं उत्तर असायला पाहिजे. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 3 बघा काय म्हणतोय. इट शुड बी नोटेड दॅट ही वॉज अ ग्रेट डिफेंडर ऑफ ह्युमन व्हॅल्यूज लाईक लिबर्टी, इक्वॅलिटी अँड फ्रॅटर्निटी. तुम्हाला काय बनवायला सांगितलं, मेक WH क्वेश्चन. ओके, म्हणजे अंडरलाईन केलेला जो काही वर्ड असेल म्हणा किंवा काही सेंटेन्स असेल, वर्डच्या पेयर्स असतील, फ्रेजेस असेल, काय असेल तर ते उत्तर आलं पाहिजे अशा पद्धतीचा प्रश्न तयार करायचा. मग प्रश्न तयार करणं सुद्धा खूप सोपं आहे. वाक्याची सुरुवात आपण WH वर्डनं करणार आहोत. ओके, आता हे तर काय प्रश्न आहे की तो काय, ते कोण होते, काय सॉरी इट शुड बी नोटेड दॅट, काय नोट केलं जावं म्हणजे काय ना प्रश्न विचारला पाहिजे. मग वर्डच्या नंतर काय घेतलं पाहिजे, शूड घेतलं पाहिजे. व्हॉट शुड बी आणि पुढं फक्त काय घ्यायचं, नोटेड, काय नोट केलं जावं. तर उत्तर येतं व्हॉट शुड बी नोटेड आणि मग उत्तर तुमची जी काय अंडरलाईन केलेला पार्ट आहे तेच उत्तर तुमचं येणार आहे. नाव कम टू द नेक्स्ट 4th वन. मार्क ट्वेन एंटर्ड अ लोकल बार्बर शॉप फॉर अ शेव. आता बघा या ठिकाणी WH क्वेश्चनच बनवायचा आहे. हे उत्तर आलं पाहिजे. तर अ लोकल बार्बर शॉप. ओके, अ लोकल बार्बर शॉप म्हणजे ही काय आहे, प्लेस आहे आणि प्लेसशी रिलेटेड असेल तर काय घेतो आपण, वेअर घेतो वाक्याच्या सुरुवातीला. वेअर म्हणजे कोठे. ओके, म्हणजे वाक्याची सुरुवात कशी यायला पाहिजे बघा, वेअर. ओके, त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब. आता या ठिकाणी एंटर्ड आहे म्हणजे याचा अर्थ डीड लपलेला आहे म्हणून वाक्याच्या नंतर म्हणजे त्या WH वर्ड नंतर काय घ्यावं लागलं आपल्याला, डीड. वेअर डीड नंतर काय आलं पाहिजे, मार्क ट्वेन. ओके, वेअर डीड मार्क ट्वेन. पुढं काय यायला पाहिजे बघा, एंटर, फक्त एंटर. ठीक आहे, असं जरी केलं फुल इथं क्वेश्चन मार्क दिला तरी चालेल आणि जरी वाढवलं, बरोबर आहे. पुढचा राहिलेला भाग कुठला आहे, फॉर अ शेव, तो सुद्धा त्याच्याच तसं शेवटी टाकू शकताय. नाव कम टू द नेक्स्ट पेज. यू हॅव चूजन अ गुड टाईम टू कम, ही डिक्लेअर्ड. आता बघा इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं. इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला काही बदल करावे लागतात, ज्याच्यामध्ये टेन्स बदलावा लागतो, कंजंक्शन्स घ्यावे लागतात. ओके, पण आता हे वाक्य डिक्लेअर्ड आलेलं आहे त्याच्यामुळं तुमचा जो RV आहे तो जशाच तसा येईल म्हणून वाक्य यायला पाहिजे ही डिक्लेअर्ड. ही डिक्लेअर्ड. आता बघा हे साधं वाक्य, असर्टिव्ह सेंटेन्स म्हणून कंजंक्शन आपल्याला काय घ्यावं लागतं, दॅट. ही डिक्लेअर दॅट यू हॅव चूजन. आता बघा यू हॅव चूजन कोणासाठी म्हटलेलं आहे, तू म्हटलेलं आहे, बरोबर आहे. म्हणजे हे वाक्य ही डिक्लेअर्ड यू हॅव चूजन अ गुड टाईम म्हणजे या ठिकाणी जर धड्याचा विचार केला तर कोण म्हणालाय, तो बार्बर म्हणालाय. कोणाला, तर आपल्या लेखकाला म्हणजे मार्क ट्वेनला. म्हणजे याचा अर्थ काय, यू म्हणजे कोण आहे याच्यातला, तर तो आहे मार्क ट्वेन. म्हणून इथं काय यायला पाहिजे बघा, ही डिक्लेअर दॅट ही. ओके, यूसाठी ही. आता हॅवचा बदल हॅड करावं लागेल कारण जर सिम्पल प्रेझेंट असेल तर सिम्पल पास्ट करतो आपण, तसंच जर प्रेझेंट परफेक्ट असेल तर त्याचा पास्ट परफेक्ट करावं लागतो. म्हणून ही हॅड चूजन अ गुड टाईम टू कम, हे जशाच तसं आणि वाक्याच्या शेवटी तुमचं काय येणार आहे, तर फुल स्टॉप येणार आहे. जशाच तसं वाक्य येणार. ओके, आणि शेवटी फक्त फुल स्टॉप येणार, तुमचं वाक्य संपणार. म्हणजे उत्तर काय होईल बघा, ही डिक्लेअर दॅट ही हॅड चूजन अ गुड टाईम टू कम. बाकी काही चेंज करायची गरज नाही. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्लेमेन्स रॅन ओव्हर अर्ली टू से गुड बाय. आता बघा WH क्वेश्चन बनवायचा आहे, दोन पद्धतीने बनवू शकताय. जर समजा तुम्हाला क्लेमेन्स उत्तर पाहिजे असेल तर प्रश्न फक्त हू न घ्या, बाकी सगळं जशाच तसे. म्हणजे काय, हू रॅन ओव्हर टू से गुड बाय, हे जशाच तसं शेवटी क्वेश्चन मार्क. हा झाला हू ने प्रश्न. हू विचारण्यासाठी हूनं प्रश्न विचारला म्हणजे आपल्याला उत्तर म्हणून फक्त तुम्हाला तुमचा सब्जेक्ट द्यावा लागतो. ठीक आहे. दुसरं वाक्य काय म्हणते बघा, तेच वाक्य पुन्हा से गुड बाय म्हणजे कशासाठी, फॉर वॉट म्हणलं तरी चालेल. ओके, फॉर वॉट डीड क्लेमेन्स रन ओव्हर अर्ली, असं जरी केलं तरी उत्तर तुमचं बरोबर येणार आहे. ओके, किंवा वायनं पण प्रश्न विचारू शकता तुम्ही, वाय का आला, वाय डीड क्लेमेन्स रन ओव्हर, काय यायला पाहिजे पुन्हा रन ओव्हर, कारण काय इथं डीड घेतलं आहे म्हणजे पुन्हा रॅन घेऊन चालणार नाही आणि सगळ्यात शेवटी क्वेश्चन मार्क. अशा पद्धतीनं तुम्ही क्वेश्चन बनवू शकता. नाव कम टू द नेक्स्ट क्वेश्चन. वाय शी सेड यू हॅव नॉट ऑन एनी
कॉलर अँड टाय कन्वर्ट सेंटेन्स इंटू इनडायरेक्ट स्पीच. पुन्हा एकदा इनडायरेक्ट स्पीचनं वाक्य. आधी आता रिपोर्टर कोण आहे तर शी हा सब्जेक्ट आहे म्हणून काय यायला पाहिजे शी. त्याच्यानंतर बघा वाक्य WH क्वेश्चन आहे म्हणून काय यायला पाहिजे क्वेश्चन केला आहे विचारलं आहे म्हणून शी आस्क्ड. ओके आरवी काय घेतला जातो तर तो घेतला जातो आस्क्ड राईट. त्याच्यानंतर ही आस्क्ड तिनं काय विचारलं आहे बघा शी आस्क्ड वाय. आता हे लक्षात घ्या की वाय आणि हे पूर्ण वाक्य म्हणजेच एक WH क्वेश्चन आहे ठीक आहे म्हणून काय यायला पाहिजे क्वेश्चन बघा वाय. ओके अशा वेळेस कंजंक्शन म्हणून आपण काय करतो तोच WH वर्ड घेत असतो म्हणून शी आस्क्ड वाय. त्याच्यानंतर बघा हे वाक्य साधं करून लिहायचं म्हणजे कसं तर यू कोणासाठी आहे लक्षात घ्या शी सेड म्हणजे हा फ्लोरिडा म्हणजे त्या मॅडम ज्या आहेत स्टो यांनी केलेला प्रश्न आहे म्हणून काय येणार यू हॅव. हे कोणासाठी आहे तर मार्क ट्वेनसाठी म्हणून ही हॅवचा चेंज पुन्हा एकदा हॅड नॉट एनी कॉलर अँड टाय जशाच तसं शेवटचं येईल पुढं काही बदल होणार नाहीत. म्हणजे इथं लक्षात घ्या की इनडायरेक्ट स्पीच करत असताना पास्ट परफेक्ट करायचा कधी जर प्रेझेंट परफेक्ट जर असेल तर पास्ट परफेक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं ठीक आहे. नाव कम टू द लास्ट क्वेश्चन. ही सेड नथिंग मेक दिस सेंटेन्स पॉझिटिव्ह विदाऊट चेंजिंग मिनिंग. म्हणजे वाक्याचा अर्थ न बदलता तुम्हाला काय करायचं आहे वाक्य काय करायचं आहे तुम्हाला वाक्याचा अर्थ तर बदलू द्यायचा नाही पण वाक्याचं कन्स्ट्रक्शन बदलायचं निगेटिव्ह बनवायचं आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल बघा आपल्याला ही सेड नथिंग म्हणतं ही सेड नथिंग. आता बघा नथिंग या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द आपल्याला आधी माहीत असला पाहिजे. ओके एनिथिंग. मग काय यायला पाहिजे वाक्य ही डिड नॉट से एनिथिंग. बघा आता वाक्य काय घेतलं लक्षात घ्या एनिथिंग. ओके हे डिड नॉट घेतलं कशासाठी नेगेटिव्ह करण्यासाठी आणि से घेतलं पुन्हा डिड घेतल्यामुळे आपल्याला से घ्यावं लागेल V1 घ्यावं लागेल आणि एनिथिंगच्या ऐवजी नथिंगच्या ऐवजी फक्त काय टाकलं एनिथिंग टाकलं ठीक आहे. म्हणजे वाक्य कसं झालं ही सेड. बघा वाक्य काय यायला पाहिजे ही आता वाक्य डिड नॉट घ्यावं लागेल ही डिड नॉट से एनिथिंग. ओके अशा पद्धतीनं वाक्य तुमचं येणार आहे. तर अशा पद्धतीनं पार्ट 1मध्ये आपण मार्क ट्वेनचा जे काही इंट्रोडक्शन आहे आणि त्याच्यानंतरचे 2 किस्से त्यांच्या ज्या घटना आहेत त्या घटना आपण पाहिलेल्या आहेत. आय होप की हे तिन्ही गोष्टी तुम्हाला खूप त्या गोष्टींची खूप मदत होईल. ओके जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके थँक्यू.